नमस्कार मित्रांनो, निफ्टी तसंच बँक निफ्टीसाठी उद्याची ट्रेडिंग स्ट्रॅटेजी आपण डिस्कस करणार आहोत. तसंच कालच्या व्हिडिओमध्ये जे ॲनालिसिस आपण केलेलं होतं त्याबद्दलही बोलणार आहोत. चला व्हिडिओला सुरुवात करूया. जे की आपण काल डिस्कस केलेलं होतं, आपण क्लिअरली सांगितलेलं होतं की एक रेंज जी आहे ना, याच्या आत बाहेर जर काही मार्केट गेलं तरच एक डायरेक्शनल मोमेंटम आपल्याला त्या दिशेने कॉन्फिडेंटली पकडता येऊ शकतं. अदरवाईज जिथं कुठं अपर साईडला तर रेजिस्टन्स घेतलं, तर पुट साईडला लिमिटेड क्वांटिटीमध्ये सपोर्ट घेतला, तर कॉल साईडला अशी आपण एक छोटीशी ट्रेड घेणार आहोत लिमिटेड क्वांटिटीमध्ये. ज्यांनी कोणी मॅक्झिमम क्वांटिटी सोबतही घेतला असेल ॲज पर देअर रिस्क मॅनेजमेंट, इट्स फाईन. पण आपण इथं बघू शकतो की मार्केटने एक्झॅक्टली या सपोर्टच्या आसपासच आपल्याला परत एकदा ओपनिंग घेताना दिसली आणि आजही परत एकदा या रेंजमध्येच मार्केटने जो काय कारभार करायचं, जी काही ट्रेड करायचं आहे ती ह्या रेंजमध्येच केलेली आपल्याला दिसतीये. डाऊन साईडने कालच्या फॉलनंतर एक शानदार रिकव्हरी आलेली आपल्याला दिसली. आपण इथं बघू शकतो कालचा जो फॉल आलेला होता, पण आज सस्टेनेबल मोमेंटम डाऊन साईडने बऱ्यापैकी आलेलं आहे आणि अपर साईडला ह्या रेजिस्टन्स झोनच्या थोडंसं वरती आपल्याला क्लोजिंग मिळालेली दिसते. प्रोविजनल क्लोजिंग आहे, याच्या आसपासच आहे, इथे आपण बघू शकतो. याच्या वरतीच आपल्याला दिलेली दिसते. एक डाऊन साईडने चांगली रिकव्हरी आली. जिथं जिथं सपोर्ट घेतला मार्केटने तिथून चांगलं मोमेंटम दिला. आपण जर इथं बघितलं, सपोर्ट घेतला, रिटेस्ट आलं, इथून चांगलं मोमेंटम आलं, परत एकदा इथं सपोर्ट घेतला, ह्या कंप्लीट हा जो झोन होता इथं, नंतर परत एकदा मोमेंटम आलं आणि अपर साईडला डिरेक्टली आपल्याला आपलं टार्गेट देऊन गेलेलं आहे. बँक निफ्टीमध्ये आपली तीच स्ट्रॅटेजी होती. बँक निफ्टी थोडंसं डाऊन साईडला सपोर्ट लेवलच्या थोडंसं खाली ओपन झालं. आपण इथं बघू शकतो, आपण जो सपोर्ट ठेवलेला होता त्याच्या खाली थोडंसं ओपन होताना दिसलं, पण इथूनही शानदार रिकव्हरी येताना आपल्याला दिसली आणि अपर साईडला आपले दोन्ही टार्गेट जे आहेत ना ते हिट झालेले आपल्याला दिसत आहे. डाऊन साईडने आलं तर 45,800चं आणि अपर साईडला एक्झॅक्टली बघू शकतो 46,180 पासूनच परत एकदा डिप घेतलेला आणि एक्झॅक्टली 45,800ला परत सपोर्ट घेऊन त्याच्यावरती क्लोजिंग दिलेली आहे. तर ओव्हरऑल जर बघितलं तर एक हायर हायचं पॅटर्न देत बँक निफ्टी बंद झालेलं आहे. लोअर लो जो आहे, हायर लो जो आहे तो प्रिव्हियस लोच्या वरती ओपन झालेला आपण इथं बघू शकतो की या लेवलच्या आसपास मार्केटने परत एकदा नवीन लो बनवून अपर साईडला मोमेंटम कंटिन्यू केलेलं आपल्याला दिसतंय. तर आता उद्यासाठी आपली ट्रेडिंग स्ट्रॅटेजी कशी असायला पाहिजे. आणि आणखीन एक गोष्ट मित्रांनो, इतर कोणी सेफही प्ले केला असेल कालच्या दोन्ही लेवल ठेवून, तर आपण इथं बघू शकतो ही लेवल ब्रेक झाल्यानंतर मार्केटने एक थोडासा काइंड ऑफ रिटेस्ट दिला. इथं ह्या रेड कॅन्डलची इथं बघू शकता मस्त मोमेंटम आलेलं आहे. डिरेक्टली आपल्याला जवळपास एक 200 पॉईंट्स कॅप्चर करायला मार्केटने दिलेले आहे. आपण इथं बघू शकतो. तर या लेवलच्या आसपास मार्केट आपल्याला एक्झॅक्टली आपल्या टार्गेटपर्यंत गेलेलं दिसतंय. तर आता उद्यासाठी आपली ट्रेडिंग स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे ती आता आपण डिस्कस करूया. पण त्यापूर्वी मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर चला उद्यासाठी स्ट्रॅटेजी डिस्कस करूया. जसं मी सांगितलं, लॉंग टर्मचा तुम्हाला मी चार्ट दाखवलेला होता, थोडासा वीकली टाइम फ्रेमचा, ज्याच्यावर ट्रेंड आपल्याला इंटॅक्ट दिसतंय आणि जे काय मोमेंटम आपल्याला बनताना दिसेल ह्या रेंजच्या वरती जर मार्केट क्लोजिंग देत असेल तरच ते बनताना दिसू शकतात. तर आपण इथं बघू शकतो या रेंजच्या आसपास क्लोजिंग तर दिलेली आहे. स्ट्रॉंगली याच्यावरती तर ओपन झालेलं म्हणजे क्लोज झालेलं नाही आहे, बट स्टील या लेवलच्या आसपास हे झालेली आहे, क्लोजिंग झालेली आहे. आणि मोमेंटम जर बघितलं तुम्ही डाऊन साईडने पूर्ण जर कॅल्क्युलेट करायचं झालं वीकपासून तर अपर साईडच्या वीकपर्यंत, तर 340 पॉईंट्सचं मोमेंटम बँक निफ्टीने दिलेले आहे. आणि इथं जरा सपोर्ट जरा बघितला तर काइंड ऑफ ही जी इनसाइड बार जी बनलेली होती आपण इथं बघू शकतो, याला ब्रेकआउट देऊन अपर साईडला क्लिअरली एक क्लोजिंग दिलेली आपल्याला, चांगली क्लोजिंग दिलेली आपल्याला दिसते. डाऊन साईडने जिथं सपोर्ट घ्यायला पाहिजे तिथंच दिलेली आहे, रेजिस्टन्स तोडून त्याच्या आसपासच क्लोजिंग दिलेली आहे. जसं की मी सांगितलेलं होतं वीकली टाइम फ्रेमवर ट्रेंड इंटॅक्ट आहे आणि डाऊन साईडने प्रोबॅबिलिटी जी आहे ना ती बनत येते की दुसरा लो जो आहे तो प्रिव्हियस लोच्या वरतीच बनताना आपल्याला अजूनही दिसतोय. आपण इथं बघतोय की वीक संपत येतोय आणि या लेवलच्या आसपास एक शानदार कॅन्डल बनताना दिसते. इथून जरा उद्याच्या दिवशी जर आपल्याला अपर साईडला 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर रिलेव्हंट आहे आणि मित्रांनो 1 डेच्या टाइम फ्रेमवरती की या लेवलच्या वरतीच जर ओपनिंग होताना जर दिसत असेल या लेवलच्या वरती, तर मार्केट चांगलं मोमेंटम देऊ शकतं. फक्त कॉशियस एवढं राहायचं आहे, कारण की मागचे काही दिवस कसे झालेले आहेत ना, एक रोलर कोस्टर राईड आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळते की डाऊन साईडने ज्या वेळेला मार्केट रिकव्हरी करते, दुसऱ्या दिवशी जर गॅप अप ओपन जर झालं, इथं बघू शकतो आपण डाऊन साईडने चांगली रिकव्हरी केली, दुसऱ्या दिवशी गॅप अप ओपन झालं, एक तगडा फॉल येताना दिसला. इथंही तेच होताना दिसलं आपल्याला की एक तगडा फॉल येताना दिसला. नंतर नो डाऊट रिकव्हरी आलेली आहे, बट नेक्स्ट डे पण जर तुम्ही बघितलं की डाऊन साईडने मार्केट ओपन झालंय, चांगली रिकव्हरी दिली आहे. तर उद्याच्या दिवशी तर गॅप अप ओपन जर झालं तर गॅपअपमध्ये आपल्याला थोडंसं कॉशियस राहायचं आहे. आपण नॉर्मली काय करतो, गॅपअपच्या आसपास जर इथं कुठं सपोर्ट घेताना दिसलं, काइंड ऑफ डब्ल्यू पॅटर्न बनवताना दिसलं, तर नॉर्मल डेजमध्ये आपण इथं ट्रेड करतो. पण मागच्या काही दिवसांचा सिनारिओ प्राइस ॲक्शन थोडीशी काही वेगळी स्टोरी सांगताना आपल्याला दिसते. तर इथं काय करायचं आहे आता उद्याच्या दिवशी तुम्ही
थोडंसं नीट लक्ष देऊन ऐका, की या लेव्हलच्या आसपास जर गॅप अप ओपन जर होताना दिसत असेल या रेंजच्या वरती कुठेही, आणि मार्केट जर इथं सपोर्ट घेत असेल तर या सपोर्टला आपल्याला बाय नाही करायचं, इथं बाय नाही करायचं. याला जाऊ द्या, याचा हाय जो आहे ना किंवा जो ओपनिंग कॅन्डल जी आहे मार्केटची ती एकदा ब्रेक होऊ द्या. याच्यावरती जर मार्केट जाताना जर दिसलं तर आणि तर तेच आपण सस्टेनेबल मूव्ह कन्सिडर करू आणि म्हणू शकतो की इथून मार्केट रिव्हर्सलला आता निघालेलं आहे. आणि हे सेंटिमेंट तसे पॉझिटिव्ह आहे. आपण जर इथं बघितलं चांगल्या बऱ्याच सेक्टरमध्ये आज रिकव्हरी आली, सेंटिमेंट पॉझिटिव्ह आहे. आणि असा जर सिनारिओ होताना दिसला तर आणि तरच आपण अपर साईडला ट्रेड घेणार आहोत. शॉर्ट कुठे करायचं आहे मार्केटला, तर मी शॉर्टचे पण काही पॉईंट्स आणि काही एक ॲनालिसिस मी ठेवलेलं आहे. म्हणजे थोडंसं डीपली आपण जरा चार्टला स्टडी केलं, मागच्या काही दिवसांचा जरा मोमेंटम जरा बघितला, तर त्यानुसार जर मार्केट गॅप अप ओपन होऊन अपर साईडला न जाता थोडंसं इथं परत एकदा लोअर प्रिव्हियस हाय जो आहे त्याच्यानंतर जरा पॉईंट बनवत असेल, जर तुम्हाला मी थोडंसं इथं ड्रॉ करून दाखवतो की या लेवलच्या आसपास आलं, थोडंसं इथं रिकव्हरी दिली आणि परत याच्यावरती ओपनिंग द्यायला फेल जर झालं ओपनिंग कॅन्डलच्या आणि डाऊन साईडला जर येत असेल, जसं इथं ब्रेकआउट येईल एखाद दुसरी ग्रीन कॅन्डल जरी आपल्याला मिळाली तिथं आपण ट्रेड घेणार आहोत. त्याचा वरचा जो पॉईंट असेल तो स्टॉप लॉस ठेवून, किंवा या लेवलच्या वरती ही 840 850ची जी लेवल आहे याच्यावरती एस एल ठेवून पण तुम्ही घेऊ शकता. डाऊन साईडला हे जे टार्गेट आहे सपोर्ट झोन्स जे आहेत आपले 640 ते डाऊन साईडला 580 या लेवलच्या आसपास तुम्ही मार्केटला ट्रॅक करू शकता. या लेवलच्या आसपास तुम्ही टार्गेट ठेवू शकता. तर डाऊन साईडचं फर्दर टार्गेट कुठे आपल्याला दिसतंय 640 पासून तर 580ची रेंज. फर्दर याच्या पुढे जर बोलायचं जर झालं तर याच्या खाली मोस्ट प्रोबेबली मी तुम्हाला ॲडवाईज करेल की जेव्हा जेव्हा मार्केट इथं आलेलं आहे, मार्केटने इथून चांगली रिकव्हरी दिलेली आहे, तर मी तुम्हाला मोस्टली ॲडवाईज करेल की इथं जरा असेल तर तुमची क्वांटिटी जी असेल थोडीशी तिथं तुम्ही प्रॉफिट बुक करायला लागा. तुम्ही इथून जरा ट्रॅक करत आले मार्केटला इथपर्यंत जर आलं, थोडीशी क्वांटिटी टू बी ऑन सेफ साईड होऊ शकतं. डिरेक्टली ब्रेकआउट करून खाली जाईल, डाऊन साईडला येईल, पण कधीही सेफ राहणं कधीही बेटर असतं मार्केटमध्ये. तर थोडीशी क्वांटिटी इथं बुक करा. नंतरचा जो काय समजा तुम्ही 3 किंवा 4 लॉटनी जर काम करत असाल तर त्यातले 2 किंवा 3 तुम्ही काढून टाका, एक लॉट मग चालू द्या डाऊन साईडला. हे जे टार्गेट आहे ना 21400 21320 इथपर्यंत चालू द्या. अपर साईडला जसं मी सांगितलं जो सिनारिओ मी बोललोय की त्याच्यावरती जरा निघताना दिसत असेल आणि डेटावर पण जर बघितलं तर डायरेक्टली सध्या ती साईट ओपन होत नाही आहे ज्याच्यावर आपण क्लिअरली डेटा बघतो. बट मी थोड्या वेळापूर्वी जेव्हा बघितला होता तर त्याच्यावर क्लिअरली जर बोलायचं जर गेलं ना आता, तर थोडंसं डीप आपण जो हाय दिलेला आहे मार्केटने तो 21872च्या आसपास दिलेला आहे. तर 22,000 पासून तर अपर साईडला 22,200 पर्यंत कुठेही मार्केटला रेजिस्टन्स त्याच्यामध्ये ॲज कुठं दिसत नाही आहे. 22,050 पासून तर 22,200 पर्यंत कुठं रेजिस्टन्स दिसत नाही आहे. तर या दोन टार्गेटसाठी आपण चेस करू शकतो. 2250 तर आपलं पहिलं आणि फॉरमोस्ट टार्गेट पाहिजे. याच्यावरती निघालं तर तुम्ही हे टार्गेट ट्रॅक करू शकता. अदरवाईज इथंही प्रॉफिट बुक केलं तरी चालेल. मोस्ट प्रॉबेबली मी एक्सपेक्ट करतोय की गॅपअप जर झालं तर मार्केट कंटिन्युएशनमध्ये जायला हरकत नाही, कारण की आता जवळपास मागच्या काही दिवसांपासून बघितलं तर चौथ्यांदा पाचव्यांदा मार्केट इथे येताना आपल्याला दिसतंय एवढी मोठी रॅली देताना आणि अपर साईडला एक स्ट्रॉंग क्लोजिंग करताना. तर तसं होताना जर दिसलं, आपला जो सेटअप आपण डिझाईन केलेला आहे तशा परिस्थितीत जर मार्केट जाताना दिसलं तर बिंदास आपल्याला अपर साईडचे हे 2 टार्गेट जे आहेत ते कॅप्चर करायला थोडंसं इझी पडेल. बँक निफ्टीबद्दल बोलून घेऊया. बँक निफ्टी आपल्याला काय सांगते 1 डेच्या टाईम फ्रेमवरती. बँक निफ्टीची आज एक्सपायरी होती, तर तसं एक्सपायरीचं मोमेंटम निफ्टी चांगलं मूव्ह केलं आज, पण बँक निफ्टी काही मागे नव्हतं. फक्त बँक निफ्टीचा प्रॉब्लेम काय झाला आहे ना, बँक निफ्टीचं मी तुम्हाला क्लिअरली सांगतो. थोडंसं आपला चार्ट क्लिअर करतो, इंडिकेटर्स वगैरे काढून टाकतो. हो मित्रांनो, तुम्ही नीट ऑब्झर्व करा. बँक निफ्टीचा प्रिव्हियस जो रेजिस्टन्स आपल्याला दिसत होता तो या लेवलच्या आसपास मागच्या 3-4 दिवसांचा आपण ऑब्झर्व करूया की ह्या रेंजमध्ये जे मार्केट येत होतं या कंप्लीट झोनमध्ये ह्या 3 कॅन्डलचं 1, 2 आणि 3, तर इथं रेजिस्टन्स घेत होतं मार्केट. डाऊन साईडने चांगली रिकव्हरी आली आणि अपर साईडला इथं रेजिस्टन्स घेऊन थोडंसं याच्या खाली क्लोज झालेलं दिसतंय. नेक्स्ट डे काय होतंय तर नेक्स्ट डे रेजिस्टन्सच्या आसपास ओपन होतंय, ब्रेकआउटही येतोय, पण इथून परत एकदा सेलिंग इनिशिएट होताना दिसतीये आणि डाऊन साईडला मार्केट क्लोज देताना आपल्याला दिसतंय. त्याच्या दुसऱ्या दिवशी कट्टू आपण जर बघितलं तर डाऊन साईडने सपोर्ट घेतंय, थोडासा ब्रेकआउट येण्याचा प्रयत्न होता, पण परत इथून रिकव्हरी येते आणि अपर साईडला मोमेंटम देते. पण हे जे रेजिस्टन्स आहे ना इथून परत सेलिंग इनिशिएट होताना दिसतंय आणि डाऊन साईडला क्लोजिंग येताना आपल्याला दिसते. आजही जर बघितलं तर मेजर गॅप डाऊनने ओपन झालं बँक निफ्टी. डाऊन साईडला हा सपोर्ट जो होता याला ब्रेक करण्याचा प्रयत्न झाला,
पूर्ण काही सक्सेसफुल झाला नाही, शानदार रिकव्हरी आली. पण उद्याच्या दिवशी जर आज जर बघितलं तुम्ही तर प्रिव्हियस हा जो रेजिस्टन्स होता याच्या खाली परत एकदा डिप होताना दिसला. इथून परत एकदा प्रॉफिट बुकिंग किंवा थोडंसं सेलिंग येताना दिसते आणि सेलिंग प्रेशर येताना दिसते आणि याच्या आसपास क्लोजिंग होताना आपल्याला दिसते. तर उद्याच्या दिवशी मोस्ट प्रोबेबली बँक निफ्टीमध्ये दोन सिच्युएशन फेवरेबल असतील. जर गॅपअपने जर हे रेजिस्टन्स निघत असेल आणि जसं निफ्टीमध्ये आपण डिस्कस केलं की डाऊन साईड म्हणजे हाय डेचा जो हाय जो आहे, ओपनिंग कॅन्डलचा हाय जो आहे तो ब्रेक करून त्याच्यावरती जर सस्टेन करत असेल तर हे मोमेंटम कंटिन्यू करणार, अपर साईडला जाणार. किंवा डाऊन साईडला जर मार्केट गॅपडाऊन जर आलं, गॅपडाऊन जर ओपन होत असेल आणि सपोर्ट घेऊन जर रिकव्हरी देत असेल तर ते एक सस्टेनेबल मूव्ह आपल्याला बनताना दिसू शकतं. या दोन्ही केसेसमध्ये बाईंगची अपॉर्च्युनिटी आपण शोधू शकतो. अदरवाईज ह्या रेंजच्या मध्ये जर राहत असेल तर थोडंसं साईडवेज जाणं प्रेफर करू शकतं बँक निफ्टी उद्याच्या दिवशी. तर रेंज आहे आपल्याकडे, जसं आपण इथं बघू शकतो की अपर साईडला आपण जी रेंज काल आखून ठेवलेली होती 45,800च्या आसपासची, तर या आसपास आपल्याला सपोर्ट घेताना दिसू शकतं. डाऊन साईडचे टार्गेट ऑब्व्हियसली 45,433 आणि अपर हा झोन 45,340चा. अपर साईडचं रेजिस्टन्स या लेवलच्या आसपास 46,180च्या आसपास, जे की आजही बघितलं आपण तिथून भयंकर डिप येताना आपल्याला दिसतोय. जर उद्याच्या दिवशी जर गॅपअप थोडासा जरी गॅपअप आला या रेंजमध्ये जरी गॅपअप आला आणि इथून कंटिन्युएशनमध्ये जर मार्केट जाताना दिसलं तर वेल अँड गुड, अपर साईडचं चांगलं मोमेंटम कॅरी फॉरवर्ड होताना दिसू शकतं. त्या केसमध्ये 46,660 पर्यंतचं टार्गेट आपण ट्रॅक करू शकतो अपर साईडला. तर ह्या एका टार्गेटसाठी आपण ट्राय करू शकतो. किंवा डाऊन साईडने जसं मी बोललो, जर गॅपडाऊन ओपन झालं, इथं परत एकदा सपोर्ट घेतला किंवा आजच्यासारखं सपोर्टच्या खाली जर ओपन झालं पण अपर साईडला आलं, परत एकदा कुठं इथं रिटेस्टला आलं, तिथून आपण बाईंगची पोझिशन बनवू शकतो आणि अपर साईडचे हे टार्गेट जे आहे ते ट्रॅक करू शकतो. तर अशा प्रकारे सगळे सिनारिओज आपण डिस्कस केलेले, सगळ्या प्रोबॅबिलिटीज डिस्कस केलेल्या आहेत. आशा करतो की तुम्हाला हे एक्सप्लेनेशन समजलं असेल आणि आशा करतो की तुमचा उद्याचा ट्रेडिंगचा दिवसही चांगलाच असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.